आमच्या इथे ही शाकभाजी बनवली ना, की मुलांना म्हणजे स्वराजला आणि यशला असं वाटतं, की आम्ही लग्नात बसून जेवतोय. कारण ही शाकभाजी बनतेच एवढी भारी. तर बघा शाकभाजी बनवण्यासाठी रात्री मी हरभरे भिजत घातले होते. ते शिजायला लावले. वांग आणि बटाटा चिरून हे पाण्यामध्ये ठेवलं म्हणजेच काळं पडत नाही. आणि स्क्रीनवरती दिलेलं वाटणाचं साहित्य सगळं वाटून घेतलं. कच्चंच वाटून घेतलं आणि छान तेलामध्ये परतून घेतलं. आणि ह्याला थोडंसं तेल सुटू लागलं, की वाटण थोडंसं साईडला करून कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि या तेलात मसाले घातले. तर कांदा लसूण मसाला, हळद पावडर, धने पावडर हे एवढेच मसाले घातले. छान परतून घेतलं आणि यामध्ये वांग आणि बटाटा घातला आणि शेंगदाण्याचा कूट घातला 1 ते दीड चमचा आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून हे छान परतून घेतलं. परतत असताना थोडंसं गरम पाणी घातलं म्हणजे वाटण कढईला लागू नये आणि शिजवलेले हरभरे सुद्धा यामध्ये घातले. छान याला ढवळून घेतलं. झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती याला शिजवून घेतलं आणि झाकण काढून कोथिंबीर घालून 5 मिनिटं लो फ्लेमवरती या भाजीला शिजवून घेतलं. मस्त चमचमीत शाकभाजी बनवून तयार. चला आता सबस्क्राईब करा.